गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांनी अटेंडन्स लावून घ्या पटकन. माझा आवाज येतो सगळ्यांना? सगळ्यांनी अटेंडन्स लावा पटकन. रेकॉर्डिंग स्टार्ट झालेली आहे. ओके. तर आज इंग्लिशचा लेक्चर आहे. सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन करायचं आहे. ओके. मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का? सगळ्यांना स्क्रीन दिसते? ओके. तर लास्ट टाइम आपण काय घेतलं होतं? येस, द अगली डकलिंग. हा जो लेसन होता तो घेतला होता. याचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले का तुम्ही? द अगली डकलिंग या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले का होमवर्क मध्ये? ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. ओके, आज आपण न्यू लेसन स्टार्ट करतोय. लेसन नंबर 20. लेसन नंबर 20, ऑल अबाउट ग्लास. काय? ऑल अबाउट ग्लास. तर ग्लास म्हणजे काय? काच. जी आपली काच असते, विंडोज मध्ये असते काच. ओके, सगळ्या खूप काही वस्तूसाठी आपण तयार करण्यासाठी ग्लासचा यूज करतो. आपले जे त्याचे ग्लासचे तुम्ही बघितले असतील, हे पण असतात, भांडी सुद्धा असतात काही. ओके, ग्लास असतो. जे बाउल्स असतात, तर ते सगळं डिफरंट डिफरंट शेपचा आपण ग्लास पासून बघा खूप काही वस्तू डिफरंट डिफरंट शेपच्या बनवू शकतात. तर ते कसं बनवलं जातं, ग्लास नक्की कसा बनवला जातो, हे एवढा काच आहे जी आपण बघतो, ती काच कशी बनवली जाते, त्याला शेप कसा दिला जातो, ओके, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ते सगळं आज आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. ऑल अबाउट ग्लास. तर काचेबद्दल, ग्लास बद्दल या लेसन मध्ये आज आपण स्टडी करणार आहोत. ओके, कळालं सगळ्यांना? लेसनचं मिनिंग कळालं का? ओके, चला तर आपण स्टार्ट करूया लेसनला. ऑल अबाउट ग्लास. ओके, बघा. ऑल अबाउट ग्लास. ग्लास इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सबस्टन्स दॅट वी सी अराउंड अस. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ग्लास हा सगळ्यात ब्युटिफुल एक पदार्थ आहे, एक सबस्टन्स आहे जो आपण सगळीकडे बघतो. ओके, काच हा एक खूप सुंदर, खूप आकर्षित पदार्थ आहे, वस्तू आहे, जी आपण सगळीकडे आपल्या आजूबाजूला बघतो. Just take a look around yourself and see how many things you can find that are made of glass. Light bulbs, bottles, jars, glasses, reading glasses, marbles, window panes, to name just a few. बघा. तर त्यांनी सांगितलं, तुम्ही जरा तुमच्या साईडला असं आजूबाजूला बघा, एकदा लुक म्हणजे एकदा नजर फिरवा तुमच्या आजूबाजूला. तुम्हाला खूप किती काही गोष्टी दिसतील, त्या काचेच्या बनवलेल्या असतील, ज्या ग्लास पासून बनवलेल्या असतील. अशा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दिसतील. जसं बघा, त्यांनी सांगितलं लाईट बल्ब, जे आपले बल्ब असतात ते सुद्धा ग्लासचे बनलेले असतात. बॉटल्स असतात आपल्या, असतात ना ग्लासच्या बॉटल्स, काचेच्या बॉटल्स असतात. जार्स, जे जग वगैरे असतात, मोठे जार्सचे मोठी भरणी वगैरे असते, ती सुद्धा काचेची असते. ग्लासेस, काच आपले ग्लास असतात काचेचे. नेक्स्ट, रीडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडो पेन्स. तर हे सगळे, या सगळ्या वस्तू आपल्या कशाने बनवलेल्या असतात? ग्लासने बनवलेल्या असतात. ओके, वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम?
आता या एवढ्या सगळ्या वस्तू आपल्या आजूबाजूला खूप काही वस्तू आहेत त्या ग्लासच्या बनवलेल्या असतात. तर आता नक्की हा ग्लास कसा येतो, कुठून तयार होतो, ते आपल्याला स्टडी करायचे. ओके. तर हा ग्लास कसा बनवला जातो, नक्की हा ग्लास कुठे मिळतो, हे आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट पॅरा कळाला? ओके चला. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय हाऊ द ग्लास इज मेड. आता हा ग्लास कसा बनवला जातो ते आपण बघायचं. ओके. काच कशी बनवली जाते बघा. द ग्लास दॅट इज यूज टू मेक so many everyday things is a man-made material. बघा, आता तुम्ही ग्लास पासून ज्या काही गोष्टी बनवता, काही ना काही रोज बनवतच असतात ना. समजा कुठे ना कुठे काही ना काही ग्लास पासून काहीतरी बनवतच असतात. मग त्या सगळ्या काय आहेत, जे सगळे काही वस्तू बनवल्यात ग्लास पासून, ओके, त्या सगळ्या कशात मॅनमेड मटेरियल. मॅनमेड म्हणजे काय, माणसाने बनवलेल्या आहेत. ओके. आता समजा तो तुमचा काचेचा ग्लास आहे, तो सुद्धा माणसाने बनवलेला आहे. खिडकी विंडोच्या ज्या तुमच्या ग्लास आहेत त्या सुद्धा कोणी बनवल्यात, मॅनमेड मटेरियल आहे, म्हणजे माणसाने बनवलेले आहेत. ओके. कॅन यू गेस व्हॉट इट इज मेड फ्रॉम? तर तुम्ही गेस करू शकता का हे कशापासून बनवली जाते, ही ग्लास? तुम्ही गेस करू शकता का? इट मे सीम अनबिलिव्हेबल. तर तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही ही कशाने बनवलेली असते. बट दिस इज क्लिअर अँड ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल इज ऍक्च्युअली मेड फ्रॉम अ सँड. कशाने बनवलेली असते? सँडनी. बघा, जी तुम्ही काच बघता व्हाईट कलरची एवढी ट्रान्सपरंट, जी तुम्ही ग्लास बघता क्लिअर ट्रान्सपरंट स्मूथ, ती कशाने बनवलेली असते? सँडनी बनवलेली असते. जी वाळू, सँड माहितीये ना सगळ्यांना, सीच्या साईडला असते, समुद्राच्या किनारी जी वाळू असते त्या वाळूनी बनवलेली असते. ओके. जी सँड माहितीये ना सगळ्यांना, सँड सी शोरला असते, तर त्या सँडनी बनवलेली असते आपली ही काच. बघा, तर तुम्ही आता विचारात पडला असाल की सँड तर वेगळ्या कलरची दिसते आणि आपली काच तर पूर्ण व्हाईट कलरची असते आणि ट्रान्सपरंट असते ग्लास, तर कशी काय बनवतात ही? ओके. तर बघा पुढे दिलंय तुम्हाला सगळं. नेक्स्ट बघा काय लिहिलंय. ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड अ केमिकल लाईक सोडा अँड लाईम. बघा, जी ग्लास आहे ती कशी बनवली जाते, ती बनवताना काय केलं जातं, हीट केलं जातं. हीट केलं जातं एका मिक्सचरला. कुठल्या मिक्सचरला हीट केलं जातं? क्लीन व्हाईट सँड. जी क्लीन व्हाईट सँड असते, एकदम व्हाईट कलरची सँड असते, ती ती घेतात आणि त्याच्यामध्ये केमिकल्स टाकतात. कुठले? सोडा आणि लाईम. कुठले केमिकल टाकतात? सोडा आणि लाईम. एका बाउल मध्ये काय करतात, सँड घेतात व्हाईट कलरची. ओके. व्हाईट कलरची सँड घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकतात? लाईम आणि सोडा टाकतात आणि ते मिक्सचर काय करतात, हीट करतात. काय करतात? गरम करतात बर्नरवर ठेवून. ओके. द मिक्सचर इज heated in a furnace till it turns into the hot liquid glass. आणि ते एवढं त्याला हीट करतात जोपर्यंत ते त्याचं काय होत नाही, लिक्विड ग्लास तयार होत नाही. म्हणजे एकदम त्या सँडला माझा आवाज येतोय सगळ्यांना? एक मिनिट. सगळ्यांना आवाज येतोय माझा? ओके.
तर बघा सँड कसं बनवलं जातं ग्लास. एक सँड घेतली जाते व्हाईट कलरची. ओके. एका बाउलमध्ये सँड घेतली जाते व्हाईट कलरची आणि त्याच्यामध्ये कुठले केमिकल्स घेतले जातात? सोडा आणि लाईम. कुठले केमिकल्स घेतले जातात? सोडा आणि लाईम. आणि तो मिक्सचर, जे मिक्सचर आता घेतलंय ते एवढं हीट केलं जातं, एवढं गरम केलं जातं, तर जोपर्यंत ते कशामध्ये कन्वर्ट होत नाही, एकदम लिक्विड ग्लास मध्ये कन्वर्ट होत नाही. आता आपला जो काच आहे ती कशी दिसते? व्हाईट कलरची असते ना, ट्रान्सपरंट एकदम. आणि ती कशी व्हाईट कलरची असते. ओके. तर ती व्हाईट आता ती कशी आहे, थंड केल्यानंतर ती सॉलिड स्टेट मध्ये झाली. ओके. थंड केल्यानंतर ती कडक झालेली आहे, हार्ड झालेली आहे. ओके. पण ते जेव्हा हीट करतात तेव्हा ती कशी असते? लिक्विड मध्ये असते. कशी असते? त्याला गरम केलं तर ती लिक्विड स्टेट मध्ये असते एकदम. काय बोलतात त्याला? वॉटर सारखी लिक्विड स्टेट मध्ये असते, त्याला बोलतात लिक्विड ग्लास. ओके. वेन इट कूल्स डाऊन इट बिकम स्टीप अँड हार्ड. बघा, ते लिक्विड वाला ग्लास नंतर तुम्ही थंड केलं तर आपल्याला जे आता दिसत आहेत ग्लास, आपले जे विंडोचे ग्लास, आपले कुठलेही ग्लास आता दिसतात ते सगळे तसे हार्ड हार्ड दिसतात. ओके. कळालं सगळ्यांना? तर थंड केल्यानंतर ते ग्लास काय होतात? हार्ड होतात. आणि त्यांना हीट केल्यानंतर ते काय होतात? लिक्विड स्टेट मध्ये होतात. ओके. आणि त्यांना थंड केल्यानंतर ते सॉलिड स्टेट मध्ये ग्लास तयार होतो. कळालं सगळ्यांना? ग्लास तर कसा तयार होतो? हाऊ ग्लास इज मेड. कळालं का तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला. त्याच्यानंतर बघूया आता काय दिलंय. हाऊ ग्लास इज शेप. आता त्या ग्लासला शेप कसा दिला जातो ते आपण बघूया. ओके. वेगवेगळ्या शेपचे ग्लास असतात ना. जसं आता बॉटल, जी ग्लासची बॉटल असते म्हणजे काचेची बॉटल असते, तिचा शेप वेगळा असतो. आपल्या काचेच्या ग्लासचा शेप वेगळा असतो. आपले विंडोचे जे ग्लास असतात त्याचा शेप वेगळा असतो. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या काचेच्या असतात, त्याला शेप वेगवेगळा असतो. सगळे डिफरंट डिफरंट शेपचे असतात. जे काही वस्तू असतात, ऑब्जेक्ट्स असतात, तर त्याला आता शेप कसा दिला जातो त्या काचेच्या वस्तूंना ते आपण बघायचंय. ओके. हाऊ ग्लास इज शेप. Once glass has become cold, steep and hard, it is not possible to shape it. बघा, जर ती गोष्ट, जो ग्लास आहे तो एकदा हार्ड झालं, एकदा तो कडक झाला, थंड झाला, तर त्याला शेप देणं पॉसिबल नाही नसतं. ओके. आता बघा, कुठलीही कडक वस्तू तुम्ही त्याला शेप देऊ शकता का? नाही देऊ शकत. देऊ शकता का? नाही देऊ शकत. जर पण ती एकदम लिक्विड स्टेट मध्ये असेल तर त्याला तुम्ही शेप देऊ शकता. ग्लास इज ब्रिटल. दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली. आता ग्लास कसा असतो? ब्रिटल असतो. ब्रिटल म्हणजे काय? दॅट मीन्स इट ब्रेक इझिली, म्हणजे लगेच फुटणारा असतो. ब्रिटल म्हणजे काय? लगेच फुटतो. ओके. ग्लास काय लगेच तुटतो ना. म्हणून तुम्ही काचेचे जे ग्लासचे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते एकदम काळजीपूर्वक केअरफुली हँडल करता ना. काचेचा ग्लास वगैरे एकदम तुम्ही सांभाळून वापरता का? कारण काचेच्या वस्तू लगेच फुटतात, कारण त्या ब्रिटल असतात. कारण ग्लास काय असतो? हा ब्रिटल असतो. म्हणून ज्या काचेच्या वस्तू असतात त्या लगेच फुटतात. थोडस सुद्धा त्यांना काही धक्का वगैरे लागला तर काय होतात? तुटतात, फुटतात. इट हॅज टू बी शेप इन टू डिफरंट आर्टिकल वेन इट इज स्टील हॉट अँड सॉफ्ट. तर तुम्हाला आता काचेपासून जे काही वस्तू बनवायच्या असतील ग्लास पासून, तर त्यांना शेप द्यायला लागतो. जसं तुम्हाला ग्लासेच्या जर काचेच्या बॉटल्स बनवायच्या असतील तर त्यांना काय करायला लागेल? बॉटलचा शेप द्यायला लागेल ना. तर त्या बॉटलचा शेप तुम्ही कधी देऊ शकता? जेव्हा ते हॉट असेल, गरम असेल ग्लास, आणि लिक्विड सॉफ्ट असेल. ओके. जेव्हा ते हॉट असतं तेव्हा ते कुठल्या स्टेट मध्ये असतं? लिक्विड ग्लास असतं. मग ते लिक्विड ग्लास तुम्ही कुठल्याही भांड्यात टाकू शकता, कुठल्याही साच्यामध्ये त्याला टाकू शकता आणि तसा शेप येईल थंड केल्यानंतर. कळतंय सगळ्यांना? नेक्स्ट, व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक अ लिक्विड. यू कॅन प्युअर इट, मोल्ड इट, रोल इट, प्रेस इट और इवन बिलो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप. बघा, मी तुम्हाला तेच सांगितलं. जेव्हा जो ग्लास एकदम हॉट असतो, एकदम गरम असतो, तेव्हा तो कसा असतो? लिक्विड मध्ये असतो.
तो ग्लास कशामध्ये असतो? लिक्विड मध्ये असतो. मग तुम्ही त्या लिक्विड ग्लासला कुठल्याही भांड्यात टाकू शकता, त्याला तुम्ही काही मोडू शकता, त्याला रोल करू शकता, प्रेस करू शकता. ओके. तर आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही शेप्स बनवू शकता. Hot liquid glass is poured into the models and hardened to make articles of various shapes and sizes. बघा, मग तर काय केलं जातं? ते हॉट लिक्विड जे ग्लास आहे ते एका साच्यामध्ये काय केलं जातं? टाकलं जातं. ज्या साच्याचं तुम्हाला जे बनवायचं असेल, तुम्हाला जर बॉटल्स बनवायचं असेल तर बॉटल्सच्या साच्यामध्ये काय केलं जातं? ते हॉट लिक्विड ग्लास टाकलं जातं आणि त्याला थंड करून म्हणजे थंड करायला ठेवतात, कारण ते हार्ड व्हायला. ओके. इट कॅन also बी रोल आउट टू मेक फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास. In another process, molten glass is floated on a bed of molten metal to make a very flat glass sheets of even thickness. बघा, तर आता या ग्लास पासून बघा तुम्हाला जे मोठे मोठे फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास सुद्धा बनवले जातात. तुमचे जे काचेचे टेबल वगैरे असतात, त्याच्या वरचं जे काच असते ती फ्लॅट असते ना एकदम, तर ते तशा प्रकारचे फ्लॅट ग्लास सुद्धा बनवले जातात. ओके. Gobs of hot liquid glass can be blown into the bottles, bulbs, glasses, and other objects. Liquid glass can also be drawn out into the very thin fibers or a glass wool. बघा, काय केलं जातं आता? अशा प्रकारे जे हॉट लिक्विड ग्लास असतं ते काय केलं जातं? एकदम गरम गरम काय केलं जातं? एक ज्या तुम्हाला ज्याच्या ज्याचं जे जे शेपचं जे जे बनवायचंय, काचेच्या ज्या ज्या वस्तू बनवायच्या काय केलं जातं? साच्यामध्ये टाकलं जातं. ओके. बॉटल्स, बल्ब, ग्लासेस जे काही बनवायचं असेल त्याच्यामध्ये ते हॉट ग्लास लिक्विड ते काय केलं जातं? टाकलं जातं. कळालं सगळ्यांना? तर शेप कसा दिला जातो? जेव्हा ते हॉट लिक्विड ग्लास असतो तेव्हा त्याला एका साच्यामध्ये टाकला जातं आणि त्याला शेप दिला जातो. थंड करून शेप येतो. ओके. हार्ड होतं मग. नेक्स्ट, आता काय दिले? सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. आता ग्लासच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्यात. ओके. ग्लास हॅज अ मेनी युजफुल प्रॉपर्टीज. तर ग्लासच्या खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत. इट इज अ ट्रान्सपरंट, यू कॅन सी थ्रू इट. बघा, जर ग्लास कसा असतो? ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट म्हणजे ज्याच्यात तुम्ही आरपार बघू शकता. ओके. तर ग्लास इज अ ट्रान्सपरंट. काचेतून तुम्ही आरपार बघू शकता ना. यू कॅन सी थ्रू इट. तुम्ही त्याच्यातून या एका साईडने दुसऱ्या साईडला बघू शकता, म्हणून ग्लास काय? ट्रान्सपरंट असतो. नंतर, इट इज अ स्ट्रॉंग अँड हार्ड. तर ग्लास कसा असतो? स्ट्रॉंग असतो आणि हार्ड सुद्धा असतो. ओके. यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट. तुम्ही खूप साऱ्या वस्तू त्याच्यावर वजन म्हणून ठेवू शकता. जसं तुमचा जो काचेचे टेबल्स असतात, डायनिंग टेबल वगैरे, बघा त्याच्यावर एक काच असते ना टेबलवर, मग त्याच्यावर बघा तुम्ही एवढ्या साऱ्या वस्तू ठेवतात. मग तो म्हणून ग्लास कसा असतो? स्ट्रॉंग सुद्धा असतो. तेवढा तो सगळ्यांचा तो काय करू शकतो? वेट घेऊ शकतो. ओके. इट इज अ impermeable. It does not allow water or other liquid to pass through and it doesn't get soggy and stain itself. बघा, तर हा इट इज अ impermeable. Impermeable म्हणजे काय? तो कोणाला वॉटरला ना कुठल्या लिक्विडला तो अलाव करतो त्याच्यामधून पास व्हायला. ओके. कळालं? आता जे ग्लास आहे बघा, काच आहे तुमच्या जे तुमच्या काचेवर जर पाणी पडलं तर ते ग्लास मध्ये ऍब्झॉर्ब होतं का? नाही होत. ते काय होतं? ग्लास वरून फ्लो होतं. ओके. म्हणून काय? इट इज अ impermeable. Glass has a no effect on the food, water or other substances stored in the glass container. बघा, तुम्ही काचेच्या वस्तूमध्ये पाणी ठेवता. कधी कधी तुमचं फूड सुद्धा तुम्ही काचेच्या ग्लास मध्ये घेता. जसं खीर वगैरे बघा तुम्ही जे ग्लासची बाउल आहे त्याच्यामध्ये घेऊन खाता, आईस्क्रीम वगैरे. मग त्या फूडवर काही इफेक्ट होतो का? काही नाही. ग्लासचा इफेक्ट नाही होत फूडवर. ओके. In the other word, it does not impart or smell or taste to them.
तर बघा ग्लासला काही स्मेल नसतो, ना त्याला काही टेस्ट असते. ओके. ऑर्डिनरी ग्लास हॅज अ स्मूथ सरफेस अँड इट कॅन बी वॉश इझिली. आता जे साधा सर्वसामान्य ग्लास असतात, ओके, ते कसे असतात, एकदम त्यांना स्मूथ सरफेस असतो आणि तुम्ही त्यांना इझिली वॉश करू शकता. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इम्पॉर्टंट, इट इज द फॅक्ट दॅट इज लुक्स ब्युटिफुल. आणि सगळ्यात लास्टची त्याची प्रॉपर्टी काय आहे, की ते खूप सुंदर दिसतं. ओके. नो वंडर देन दॅट इट इज यूज टू मेक अ सो मेनी थिंग्स. आणि त्यांची एक प्रॉपर्टी, आपण ते जे ग्लास आहे खूप साऱ्या वस्तू बनवण्यासाठी यूज करतो. ओके. तर प्रॉपर्टीज कळायला का सगळ्यांना ग्लासच्या? काय काय प्रॉपर्टीज आहे? इट इज अ ट्रान्सपरंट, इट इज अ स्ट्रॉंग अँड हार्ड, इट इज अ इम्परमिएबल. ओके. नंतर काय, ग्लास हॅज अ नो इफेक्ट ऑन द फूड. ओके. नंतर इट डझंट इम्पार्ट अ स्मेल टेस्ट टू देम. ओके. कळालं सगळ्यांना? इट लुक्स ब्युटिफुल अँड इट इज यूज टू मेक अ सो मेनी थिंग्स. कळालं प्रॉपर्टीज ग्लासेसच्या? ओके, चला. त्याच्यानंतर काय दिलं तुम्हाला? कलर ग्लास. आता जे व्हाईट कलरची आपण काच तर बघितली, आता जे डिफरंट डिफरंट कलरच्या पण काचेच असतात बघा, अशा सगळ्यांना पिक्चर मध्ये दिसतात, असे काही असतात ना शोच्या वस्तू. ओके. तर हे ग्लास कसे बनवतात ते आपण बघायचं. ओके. कलर वाले ग्लास. Ordinary glass is a colorless, but it is possible to produce color and the transparent glass by using different combination of chemicals in the glass making process. बघा. तर तुम्ही जे आतापर्यंतच्या जे साध्या आपल्या ग्लास बघितल्या, सगळ्या ऑर्डिनरी ग्लास बघितल्या, साधारण सर्वसामान्य, त्या कशा असतात? व्हाईट कलरच्या असतात. ओके. पण तुम्हाला हे पण पॉसिबल आहे की तुम्ही कलरचे ग्लास काय करू शकता? ट्रान्सपरंट ग्लास तयार करू शकता, युझिंग डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ केमिकल. तर तुम्ही डिफरंट केमिकल यूज केले, तर तुम्ही जे कलर वाले ग्लास आहेत ते सुद्धा काय करू शकता? बनवू शकता. ओके. ग्लास कॅन बी गिवन मेनी कलर, ब्युटिफुल कलर्स. आणि तुमचे ग्लास बघा इथे दिलेले आहेत तुम्हाला, ते डिफरंट डिफरंट कलरचे आहेत बघा. ब्ल्यू कलरचा आहे, व्हायोलेट कलरचा आहे, टर्श टर टर्क्युइज टर्क्युइज कलरचा आहे, रबी रेड कलरचा आहे, पिंक पिंक कलरचा आहे, अंबर कलरचा आहे, ऑरेंज कलरचा आहे, डीप डीप येल्लो कलरचा आहे, पर्पल, ॲमेथिस्ट, डार्क ग्रीन, इवन ब्लॅक अँड व्हाईट. तर एवढ्या सगळ्या कलरचे तुम्ही ग्लास बनवू शकता. ओके. तर कलर ग्लास बनवण्यासाठी फक्त काय करायचंय तुम्हाला? तुम्हाला कलर ग्लास बनवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं? वेगवेगळे डिफरंट वाले केमिकल्स तुम्हाला यूज करायला लागतील. कळालं तुम्हाला? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. त्याच्यानंतर बघा स्टेन ग्लास. स्टेन ग्लास बघितले तुम्ही, ज्याच्यावर नक्षी वगैरे असतात, डिझाईन्स वगैरे असतात, त्याला बोलतात स्टेन ग्लास. ओके. कलर ग्लास इज यूज टू मेक अ ब्युटिफुल पिक्चर, especially in a window panes. Such a windows are known as stained glass windows. बघा. आता हे जे कलर ग्लास आहेत ते कशासाठी यूज होतात? ब्युटिफुल पिक्चर्स बनवण्यासाठी. ओके. कशासाठी होतात युजफुल? तर ब्युटिफुल पिक्चर बनवण्यासाठी. आणि स्पेशली विंडोज पेनला, म्हणजे तुमच्या खिडक्यांना असतात ना कधी कधी, जे बघा तुमचे जे तुम्ही बघितलं असेल जे महाल वगैरे असतात, राजाचे राणीचे जे महल वगैरे असतात, त्याच्या खिडक्या अशाच असतात बघा. तर त्या विंडो पेन्सला असे जे ज्याच्यावर डिझाईन्स वगैरे असतात, तर त्यांना स्टेन ग्लास बनतात. ओके. आणि ते स्टेन ग्लास बनवण्यासाठी कलर ग्लासचाच यूज होतो. तर सच अ विंडोज आर नोन ॲज स्टेन ग्लास विंडो. तर या विंडोजलाच काय बोलतात? स्टेन ग्लास विंडो. दे आर सीन मोस्टली इन चर्चेस. बघा. आणि जास्त करून ते चर्च मध्ये दिसतात. कलर ग्लास कॅन बी ऑल्सो यूज टू मेक अ ब्युटिफुल स्कल्पचर्स अँड डेकोरेटिव्ह आर्टिकल्स.
It is also possible to paint on a glass using special chemical and process. बघा, तर तुम्हाला हे जे स्टेन वाले ग्लास आहे ते कुठे दिसतात? चर्च मध्ये दिसतात जास्त करून. आणि हे जे कलर ग्लास आहे ते स्पेशली कधी यूज होतात? डेकोरेटिव्ह जर तुमचं जे डेकोरेटिव्ह आर्टिकल असेल, म्हणजे काचेचा ग्लास पण त्याच्यावर काही डिझाईन वगैरे असेल, तर तेव्हा हे कलर ग्लास काय होतात? यूज होतात. ओके. आणि इट इज ऑल्सो पॉसिबल टू पेंट ऑन द ग्लास. बघा, आणि ग्लासवर तुम्ही पेंट सुद्धा करू शकता. हे सुद्धा पॉसिबल आहे, पण त्याच्यासाठी काही लागतील केमिकल्स लागतील. ओके. कळालं सगळ्यांना? स्टेन ग्लास कळाला का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. स्टेन म्हणजे ज्याच्यावर डिझाईन्स वगैरे असतात त्या ग्लास. ओके. जसे चर्च मध्ये नाहीतर महल मध्ये वगैरे असतात. ओके. नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय दिलंय? ग्लास कॅन बी रिसायकल. म्हणजे हे जे ग्लास आहे त्याचा आपण परत पुनर्वापर करू शकतो. म्हणजे एकदा तुटला समजा, म्हणजे काही खराब वगैरे झाले, एकदा ग्लास खराब वगैरे झाले, तर त्याचा आपण परत काय करू शकतो? रिसायकल करू शकतो, त्याला परत यूज करू शकतो. ओके. तर बघा कसं करू शकतो. अनादर युनिक फीचर ऑफ ग्लास इज दॅट इट इज 100% रिसायकेलेबल. बघा, दुसरं प्रॉपर्टी काय आहे ग्लासची? की तो 100% काय रिसायकल आहे, म्हणजे त्याला आपण परत यूज करू शकतो. ओके, एकदा खराब झालं तरी. नेक्स्ट, ओल्ड ग्लास कॅन बी यूज टू मेक अ न्यू ग्लास एनी नंबर ऑफ टाइम्स. बघा, जे ओल्ड ग्लास असतात, जुन्या काचा वगैरे असतात, त्या यूज होतात कशासाठी? नवीन वस्तू बनवण्यासाठी. ओके. रिसायकलिंग ग्लास इन दिस मॅनर इज इज मच चीपर दॅन मेकिंग न्यू ग्लास फ्रॉम रॉ मटेरियल. बघा, आणि ही एकदम चिपेस्ट मेथड आहे ज्याच्यापासून, म्हणजे ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल यूज होत आहेत न्यू थिंग्स तयार करण्यासाठी. रॉ मटेरियल्स यूज होत आहेत न्यू ग्लास तयार करण्यासाठी. ओके. इट रिक्वायर्स मच लेस हीट अँड अ लॉट ऑफ एनर्जी इज सेव्ह. बघा, आता ही एकदम चीप म्हणजे एकदम काय बोलतात? चीप म्हणजे एकदम इझी मेथड आहे, स्वस्त मेथड आहे. चीप म्हणजे काय? स्वस्त मेथड आहे. त्याच्यामध्ये काय होतं? तुमचं खूप सारं हीट सुद्धा काय होतं, तुम्हाला कमी लागतं त्याला. आणि तुमची एनर्जी सुद्धा त्याची सेव्ह होते. ओके. इफ यू रिसायकल इवन अ सिंगल ग्लास बॉटल यू सेव्ह इनफ एनर्जी टू पॉवर अ कलर टीव्ही फॉर अबाउट 20 minutes. So the next time you throw away the glass bottle, think glass is valuable. बघा, तर तुम्हाला एक सिंगल बॉटल बनवण्यासाठी सुद्धा किती एनर्जी, सिंगल बॉटल बनवायची असेल, टू यू सेव्ह इनफ एनर्जी टू पॉवर कलर टीव्ही फॉर अबाउट 20 minutes. ओके. तर तुम्हाला जर एखादी बॉटल सुद्धा रिसायकल करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप सारी एनर्जी सेव्ह करावी लागते. ओके. म्हणून त्यांनी सांगितले नेक्स्ट टाइम जर तुम्हाला तुम्हाला तुम्ही विचार करायचा आहे नेक्स्ट टाइम, की कुठलीही काचेची वस्तू फेकताना ती किती व्हॅल्युएबल आहे, किती ती इम्पॉर्टंट आहे. ओके. कळालं सगळ्यांना? तर या बघा, ऑल अबाउट ग्लास, तर या लेसन मध्ये सगळं ग्लास बद्दल सांगितलेलं होतं. तर सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लेसन इथेच कम्प्लीट झालेला आहे. सगळ्यांना कळालं ग्लास किती इम्पॉर्टंट आहे. ग्लासच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज कळाल्या. ट्रान्सपरंट असतं, इनपरमिएबल असतात, इट लुक्स ब्युटिफुल, इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. ओके. तर चला आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. तर बघा, काही क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत, क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते आपण बघूया.
ओके, बघा. फर्स्ट काय दिलंय, फाइंड द फॉलोइंग लिस्ट फ्रॉम द पॅसेज अँड कॉपिंग देम. ओके, तर तुम्हाला जे खाली काय विचारलंय ते पॅसेज मधून शोधायचं, त्यांचं आन्सर आणि लिहायचं. ओके, लिस्ट बनवायची. फर्स्ट काय दिलंय, एव्हरी डे थिंग्स मेड ऑफ ग्लास. आता आपल्या आजूबाजूला जे ग्लासच्या थिंग्स बनवलेल्या असतात त्या लिहायच्या, त्यांच्या लिस्ट ते लिहायचे. काय सांगितलं पॅसेज मध्ये, कोण सांगणार आन्सर मला? एव्हरीडे थिंग्स मेड ऑफ ग्लास, रोजच्या जीवनातल्या ज्या आपल्या थिंग्स बनवलेल्या आहेत. ओके तन्मय सांग, पॅसेज मध्ये दिलेला आन्सर सांगायचे. ओके तन्मय, माईक ऑन कर आणि सांग. light light bulbs, bottles, jars, glasses, reading glasses, marble, and window paths, विंडो पेन्स. window panes. ओके व्हेरी गुड. तर कळालं सगळ्यांना आन्सर? तर आन्सर काय आहे? लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लास, मार्बल्स अँड विंडो पेन्स. ओके, तर हे फर्स्ट आन्सर आहे. नेक्स्ट सेकंड काय बनव सांगितले लिस्ट, व्हॉट यू कॅन डू विथ हॉट लिक्विड ग्लास. तुम्ही हॉट लिक्विड ग्लास असेल त्याच्यासोबत काय करू शकता? चला कोण सांगणार? साची सांग. व्हॉट यू कॅन डू विथ हॉट लिक्विड ग्लास. जेव्हा जे ग्लास एकदम हॉट असतं, लिक्विड स्टेट मध्ये असतं, तेव्हा आपण काय करू शकतो त्याला? पॅसेज मध्ये आन्सर आहे. शेप देऊ शकतो आणि कलर पण देऊ शकतो. हा पण ते इथं सांगितलंय ना वेगवेगळे काय काय करू शकतो. बघ इथे दिलंय, यू कॅन प्युअर इट. बघा, व्हेरी हॉट ग्लास मोर लाईक अ लिक्विड. यू कॅन प्युअर इट, मोल्ड इट, रोल इट, प्रेस इट और इवन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप. तर सगळ्यांनी लिहायचं हे काय काय करू शकता तुम्ही. यू कॅन प्युअर इट, मोल्ड इट, रोल इट, प्रेस इट और इवन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ ग्लास. कळालं सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना? ओके, नेक्स्ट काय दिलंय, नेम्स ऑफ द कलर. कलरची नावं सांगितले. चला कोण सांगणार मला? अनिकेत सांग, कुठले कुठले कलरची नावं दिलेत लेसन मध्ये? आणि ओके साहिल तू सांग. The colors blue, violet, turquoise, ruby red, pink, amber, orange, deep yellow, purple, amethyst, dark green, even black and white colors are given in the. ओके व्हेरी गुड. तर बघा कलर कुठले कुठले सांगितले ते इथं लिस्ट दिलेली आहे, त्या कलरची सगळी लिस्ट लिहायची आहे. ओके कळालं? चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय दिलंय. गेस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. तर तुम्हाला मीनिंग शोधायचे आहेत खाली दिलेल्या वर्ड्सचे. मोल्टन, ट्रान्सपरंट, इम्परमिएबल, इम्पार्ट, रिसायकलेबल. चला मोल्टन म्हणजे काय, कोण सांगणार? कोण सांगणार? चला मोल्टन मीन्स. ओके तन्मय सांग मोल्टन चा मीनिंग.
heated to a very high temperature so that it's become liquid. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर मोल्टन म्हणजे काय, जो लिक्विड स्टेट मध्ये काय होतो, जातो. ओके. नेक्स्ट, नेक्स्ट काय दिलंय, ट्रान्सपरंट. चला, ट्रान्सपरंटचं काय मिनिंग आहे. साची सांग ट्रान्सपरंटचं मिनिंग. Allowing you to see through. येस. ट्रान्सपरंटचं बघा इथे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, यू कॅन सी थ्रू इट. ओके. ट्रान्सपरंट म्हणजे काय, अलाव यू अलाव यू सी टू थ्रू इट. ओके. त्याच्यातून बघायला तुम्हाला अलाव करतो. नंतर इट इज इम्परमिएबलचा मिनिंग काय, कोण सांगणार, साहिल सांग. Infallible means waterproof. It's waterproof, all that. ओके. इम्परमिएबल मीन्स बघा, इट डज नॉट अलाव वॉटर अँड अदर लिक्विड टू पास थ्रू. ओके. नेक्स्ट, पॅसेज मधून सांगायचं आपल्याला मिनिंग. ओके. पॅसेज मध्ये जे मिनिंग दिलेले ते सांगायचे. तर बाकीचे सुद्धा मिनिंग तुम्ही शोधायचे घरी. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय, थर्ड, राईट अ शॉर्ट नोट ऑन द फॉलोइंग. तर इथे शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत. हाऊ ग्लास इज मेड. तर ग्लास कसा बनवला जातो, हाऊ ग्लास इज मेड, तर शॉर्ट नोट लिहायचंय. बघा, हाऊ ग्लास इज मेड इथे तुम्हाला सांगितलंय या बॉक्स मध्ये. तर तुम्हाला तुमच्या काय करायचं, तुमच्या वर्ड्स मध्ये लिहायचं शॉर्ट नोट. ओके. कोण सांगणार मला, हाऊ ग्लास इज मेड. ओके, साची सांग. साची, माइक ऑन कर. Yes, sir. हा, हाऊ ग्लास इज Glass. मेड. Glass is made by heating a mixture of clear white sand and आवाज येत नाहीये chemical. साची तुझा, Glass मोठ्याने बोल. is made by Glass is made by heating a mixture of clean white sand and chemicals like soda and lime. The mixture is heated in a furnace till it turns into hot liquid glass. हॉट. When heat colors cools down, it becomes stiff and hard. हार्ड. ओके, व्हेरी गुड. तर बघा कसं बनवलं जातं. पहिले काय केलं जातं, काय घेतलं जातं, सँड घेतली जाते, व्हाईट सँड, क्लीन व्हाईट सँड घेतली जाते. त्याच्यामध्ये केमिकल्स टाकले जातात. कुठले केमिकल्स टाकले जातात, लाईम अँड सोडा. ओके, हे केमिकल्स टाकले जातात.
आणि नंतर त्याला हीट केलं जातं. ओके. आणि हीट केल्यानंतर त्याला नंतर कूल केलं जातं आणि तो तुमचा हार्ड आणि स्टिफ काय ग्लास तयार होतो. ओके. नेक्स्ट, हाऊ ग्लास इज शेप. चला, ह्याच्याबद्दल कोण सांगणार? हाऊ ग्लास इज शेप. ग्लासला शेप कसा दिला जातो? तन्मय सांग, हाऊ ग्लास इज शेप. Glass is shaped into different articles when it is still hot and soft. It can be produced into models, rolled out, folded, a bed of molten metal brown into shapes, or even draw out into fibers. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, तर शेप कसा दिला जातो? पहिले जो तुम्हाला ज्या शेप मध्ये द्यायचंय त्याच्यासाठी पहिले काय केलं जातं? त्याला जे तुमचं ग्लास लिक्विड आहे त्याला ग्लासला काय केलं जातं? त्याला एकदम हॉट केलं जातं. ओके. आणि नंतर मग तुम्हाला ते लिक्विड मध्ये असलं तर तुम्ही त्याला कशात पण टाकू शकता आणि कशातही रोल करू शकता. ओके. नेक्स्ट, सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. आता प्रॉपर्टीज कोण सांगणार ग्लासच्या? साहिल सांग, प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. साहिल. Yes, ma'am. जाव. हा, properties of glass, some properties of glass. Write a short note on some properties of glass. Properties of glass. Properties of glass is that it's transparent. You can see through it. And it's strong and hard. You can put a load on it. It is Impermeable. Glass has no effect on food, water, or other substance stored in glass containers. In other words, it does not impart smell or taste to them. Ordinary glass has smooth surface and it can be washed easily. And last but not the least important is fact that is look beautiful. No wonder then that is used to make so many things. Okay, very good. नेक्स्ट काय? कलर ग्लास. चला, कलर ग्लास बद्दल कोण सांगणार? अनिकेत, माईक ऑन कर. कोण सांगणार? तन्मय सांगशील कलर ग्लास? ओके, माईक ऑन कर आणि सांग. Ordinary glass is colorless, but it is possible to produce colored and transparent glass by using different combination of chemicals in the glass making process. Glass can be given many beautiful colors: blue, violet, तर turquoise, टर्कीज, turquoise, ruby red, pink, रबी रेड, amber, orange,
Ruby red, pink, amber, orange, deep yellow, purple, Amethyst. amethyst, amethyst, dark green, even black and white. Okay, very good. Next, लास्ट क्वेश्चन काय बघा. फाइंड आउट हाऊ पेपर अँड प्लॅस्टिक आर रिसायकल. तर तुम्हाला काय करायचं, शोधायचंय की जो पेपर आहे आणि जे प्लॅस्टिक असतं ते कसं रिसायकल करतात, म्हणजे परत यूज कसं करतात ते तुम्हाला काय करायचंय, शोधायचंय. ओके, तर ते तुम्हाला तुम्ही स्वतःहून आन्सर लिहायचंय. ओके, हाऊ पेपर अँड प्लॅस्टिक आर रिसायकल. कळालं सगळ्यांना? कळालं का? ओके, तर लेसन कळालं सगळ्यांना. ऑल अबाउट ग्लास. ग्लास बद्दल कळालं. आता समजलं तुम्हाला ग्लास कसा बनवला जातो. ओके, आणि सगळ्यांना माहिती आहे एक्झाम्स चालू होणार आहे, तर सगळ्यांनी प्रिपरेशन करायला स्टार्ट करा. ओके, तर सगळ्या प्रकार सेमिस्टरची एक्झाम आहे, तर सगळ्या प्रकारचे क्वेश्चन आन्सर्स असणार आहेत. ब्रीफ मध्ये सुद्धा क्वेश्चन आन्सर असणार आहेत, वन सेंटेन्स पण असणार आहे. ओके, मॅच द फॉलोइंग, फिलिंग द ब्लँक्स, सगळं काही असणार आहे. ओके, तर सगळ्यांनी सगळे क्वेश्चन्स लर्न करायचे आहेत. ओके, चला मग नेक्स्ट क्लासमध्ये आपण नेक्स्ट लेसन घेऊया. आता आपण इथेच थांबूया. बाय एव्हरीवन. Bye, miss. बाय Bye, bye. बाय.